विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 5 संभाव्यता या प्रकरणामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सर स्वागत करतो. बहुतेक 5.1, 5.2, 5.3 आणि 5.4 यामधली सर्व उदाहरणं आपण संभाव्यताचं सॅम्पल स्पेस कसं क्रिएट करायचं, त्या पॉसिबल घटकांना कसं काउंट करायचं आणि त्याचं गणिती रूपांतर करून ती शक्यता, ते जिंकण्याची पॉसिबिलिटीज नेमक्या किती आहेत ते कसं काउंटिंग करायचं, हा भाग आपण विविध उदाहरणांच्या साहाय्यानं सॉल्व करत पुढं आलेलो आहोत. आता आपण थोडंसं वेगळे प्रश्न म्हणून आपण ॲट अ टाईम त्या फेजमध्ये आहोत. तर संकीर्ण प्रश्नक्रमामधली काही प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहोत. संकीर्ण प्रश्नक्रमामध्ये सुद्धा तशी व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटीचा विचार आपल्याला करायचा आहे आणि म्हणून आपण हा लगेच त्या फेजमध्ये आपण आहोत, तर ते सलग पूर्ण करून घेऊया. आता जे टॉपिक्स होतील त्याचे प्रश्नसंग्रहही लगत घेऊन टाकूया, म्हणजे पुन्हा तुम्हीही त्यामध्ये असता, मीही त्यामध्ये असतो आणि ते पूर्णत्वाला जाण्यासाठी निश्चितपणे त्याची मदत होईल. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधला हा प्रश्न बघूया. प्रश्न पहिला तुम्हाला सगळ्याच मिसलेनियसमध्ये की पहिले काही MCQचे क्वेश्चन्स आहेत की जे क्वेश्चन्स आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये किंवा आपल्या शालेय टेस्टमध्ये सुद्धा MCQच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. की MCQच्या प्रश्नांचा सराव करण्याचं तुम्हाला CET, नेट यासारख्या परीक्षेमध्ये सुद्धा उपयोग व्हावा असा आहे. गणिताचा भाग हा बेसिकली सगळा तयार व्हावा. पुढीलपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर संभाव्यता या धड्यामधलं 2/5, 1.5 आणि 15% आणि 0.7. आता संभाव्यता नेमकी कुठलं उत्तर असू शकणार नाही यासाठी आपल्या बेसिक नॉलेजमध्ये आपण काय शिकलो होतो जरासं रिव्हिजन करून घेऊया. संभाव्यता कुठल्याही पॉसिबिलिटी ही जी प्रोबॅबिलिटी आहे ही लाईज इन बिटवीन 0 and 1. म्हणजे प्रोबॅबिलिटी ही कधी पण 0 किंवा 0पेक्षा मोठी असते. 1 हे हायेस्ट असतं, ते विन असतं आणि त्याच्यापेक्षा कमी उत्तर येतं. आता याचं उत्तर किती येणार सांगा तुम्ही. याचं 2/5चं उत्तर येणार आहे. ह्याला 0 घेतलं तर 5×20 हे 1.5 आहे. हे 15% म्हणजे 15/100 म्हणजे 0.15 आहे बघा, आणि हे तर 0.7 आहे. ह्यातली कोणती संख्या एकापेक्षा कमी आहे हे त्या प्रोबॅबिलिटीचं उत्तर असू शकतं बाळांनो. म्हणजे जी संख्या एकापेक्षा मोठी आहे हे संभाव्यतेचं उत्तरच असू शकणार नाही. कधी उत्तर 1/6 हे उत्तर येऊ शकेल, पण 6/1 येणार नाही. म्हणजे ह्यातला एकापेक्षा मोठी संख्या कोणती असणार सांगा बरं. ही ह्याचं पर्यायाचं आन्सर आपण लिहिणार आहे, हे उत्तर येणार आहे. बी हे उत्तर प्रोबॅबिलिटीमध्ये कधीही असू शकणार नाही असा तो प्रश्न आहे. जनरली कुठली पण प्रोबॅबिलिटी ही एकापेक्षा मोठी असणार नाही हे लक्षात घ्या. 0 असू शकतं, 1 असू शकतं, त्याच्यामधली कुठली हे जे अपूर्णांक आहेत, निगेटिव्ह तर असायचा प्रश्नच नाही, पण एकापेक्षा मोठं असणार नाही. 0 ते 1च्या दरम्यान जे फ्रॅक्शन्स येतात ते त्याचे आन्सर्स असू शकतात. संख्या रेषेवरती जे अपूर्णांक आपण काढतो ते सगळं त्या अनुषंगानं होतं. प्रोबॅबिलिटीच्या अनुषंगानं याचंही उत्तर की लास्ट प्रोबॅबिलिटीचं आन्सर हे सगळ्यांचं सम जे आहे ते 1 येतं. म्हणजे सगळ्या उपचं बेरीज केलं तर त्याचं प्रोबॅबिलिटीचं आन्सर हे 1 येत राहतं. हा त्या प्रश्नाचा भाग होता. हा प्रश्न जरा जास्ती महत्त्वाचा होता. अशा प्रकारचा प्रश्न एक लक्षात घ्या, कुठल्याही संभाव्यतेचं उत्तर हे एकापेक्षा मोठं असणार नाही. एक फासा फेकला तर त्याच्या वरच्या पृष्ठभागावर 3पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता काढा. एक फासा फेकला आणि वरच्या पृष्ठावरती जी संख्या आहे ती 3 नको, 3पेक्षा कमी असायला पाहिजे. फासा म्हणलं की पुन्हा हा फासा आला. आता फासा डायस, एक फासा आहे. कोणते पॉसिबल आन्सर्स येणार त्याच्या सॅम्पल स्पेसमध्ये काय येणार सांगा. येस, हे 1 येणार, हे 2 येऊ शकतं, 3 येऊ शकतं, 4 येऊ शकेल, 5 येऊ शकेल आणि 6 येऊ शकेल. ही 6 टिपक्या म्हणजे
आता फासा फेकला की एकच आहे, 6चा पहिला घात, 1 2 3 4 5 आणि 6 हे त्याचे पर्याय आन्सर्स. एन ऑफ एस निश्चितपणे, एन ऑफ एस निश्चित. आता काउंटिंग माहीत झाली तुम्हाला. 3पेक्षा कमी, नॉट 3, 3पेक्षा कमी म्हणजे हे 2च उत्तर येऊ शकतात बघा. म्हणजे त्याच्या एन ऑफ एमध्ये येणार 2 घटक येणार आणि एन ऑफ एस येणार 6. त्याचं लास्ट आन्सर येणार 1/3. हे आता सहजतेने आपल्याला काढता आलं पाहिजे. पी ऑफ ए या घटकामध्ये हे 2 येणार, 1 आणि 2, 1 2 3 4 5 6. याचं उत्तर येणार आहे 1/3. त्या बुकमध्ये जो पर्याय दिला आहे त्याच्यामध्ये बघा 1/6, 1/3, 1/2 आणि 0. ह्यातलं कुठलं उत्तर बरोबर घेणार बघा. बी 1/3 हे उत्तर आपण बरोबर घ्यावं लागेल. लक्षात. आता आपण प्रश्न 3मध्ये जाऊया. 1 ते 100 यामधून निवडलेल्या मूळ संख्या असण्याची संभाव्यता काढा. तुम्हाला आता 1 ते 100चे अंक सगळे डोळ्यासमोर आणा, त्यातल्या मूळ संख्या निवडा आणि भागिले 100 करायला पाहिजे. मूळ संख्या मोजून बघा किती येतात, याचं उत्तर किती येते बघा आणि त्याला 100ने भागून उत्तर काढायचं आहे. तुमचं ते होमवर्क राहील. मूळ संख्या करता आल्या पाहिजे तुम्हाला. आता 1 3 5 7 11 13 ह्या सगळ्या संख्यांना 1 ते 100पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या एकदा शोधा तुम्ही आणि त्याला तुम्ही एन ऑफ एस हा 100 येणार टोटल जो आहे तो, त्याचं भागून उत्तर तुम्ही क्रिएट करा. तेवढं काम तुम्ही करा. मी आता ते 100पर्यंतच्या अंक आणि मूळ संख्या लिहित नाही आहे. तुम्ही ते मोजा, मूळ संख्या बाजूला काढा आणि त्याचं उत्तर तुम्ही कम्पेअर करून बघा. हां, आता 4थ्या प्रश्नामध्ये असा प्रश्न सांगितला बघा की प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 असे दिलेले आहेत. 1 ते 40पर्यंतच्या संख्या लिहिलेल्या आहेत. एकापासून सुरुवात करून 1 2 3 4 असं करत करत 5 6 वगैरे असं करत करत 40पर्यंतच्या संख्या अशा लिहिलेल्या आहेत. लास्ट टर्म आहे 40. सांगा आता एन ऑफ एस किती घेणार. मग अशी त्या फाशाच्याबद्दल 6च्या पुढची 7 फाशावर येणारच नाही. आपण कितीही वेळा टाकलं तर लास्ट 6च येणार. म्हणजे निश्चित त्याचा एन ऑफ एस जो आहे तो 40 असणार आहे. आता प्रोबॅबिलिटी कोणत्या घटकाची काढायची आहे बघा. त्याच्यामध्ये याच्यामधल्या 5च्या पाड्याच्या संख्या घ्यायच्या आहेत. 5चं मल्टिपल असणार आहे. कोण कोण घेणार सांगा आता. हां, 5चा पाडा म्हणूया. 5 10 15 20 25 ओके 30 35 आणि लास्ट येणार आहे 40. 40चं कार्ड त्यात इन्क्लूड आहेच. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्या एन ऑफ एमध्ये येणारे आता हे MCQमध्ये पटपटपट उत्तर आपल्याला काढायचे आहेत. 8 येणार बघा. आता तिथं 8 येणार म्हटल्यानंतर पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए 8 आणि एन ऑफ एस हा 40चा येणार आहेच. 1 ते 40पर्यंत ह्या 40पर्यंतच्या ज्या 5च्या पाड्यामधल्या 8 संख्या आहेत. 5चा पाडा 10पर्यंत म्हणला तर 10 संख्या होत्या. ह्या 8 आहेत कारण 40ला आपण जाऊन थांबलो आहे. नीट लक्षात घ्या. 5चा सगळा पाडा नाही, 40पर्यंत आपल्याला थांबायचा आहे. त्यामुळे तिथं 8 येणार आहे. याचं थोडं सिम्प्लिफिकेशन देऊया बाळांनो. काय सिम्प्लिफाय करता येईल याला. 8 1 8 म्हणूया आणि 8 45. त्याचा आन्सर येणार आहे 1/5. हा जे लास्ट सिम्प्लिफिकेशन असणार आहे ते पर्यायामध्ये आहे ते आपल्याला निवडून बाजूला काढायचं आहे. तो ऑप्शनलवरती आपल्याला तिथं टिक करायचं आहे. त्याचं पर्याय उत्तर बघा. 1/5 आहे, 3/5 आहे, 4/5 आहे आणि 1/3 आहे. कोणता पर्याय घेणार आता. 1/5 हा पहिला पर्याय आपल्याला घ्यावा लागेल. आता त्यातलं 5वं गणित पुन्हा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला आलेलं दिसतं किंवा त्या प्रकारच्या गणिताचा सराव आपल्याला असायला पाहिजे. थोडंसं गणितामध्ये काही कच्च्या मुलांना मात्र ते प्रोबॅबिलिटी नाही समजली नसेल तर त्या मुलांना मात्र ते गणित सोडवणं थोडंसं कठीण जातं. थोडंसं ॲप्लिकेशनवरती प्रॉब्लेम्स आहेत. बघूया प्रोबॅबिलिटी. मित्रांनो, सर्वजण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करत आहात, गणित मैत्री जॉईन करत आहात, आपल्या मित्रांना शेअर करत आहात, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पालक बंधू भगिनींचंही शतशः आभार. मुलांना नको त्या सवयी लागाय नकोत ही पण दक्षता आपल्याला घ्यायची आहे. मुलं अभ्यास करताना आपण व्हॉट्सअपच्या त्यांना उपलब्ध करून देतो आहे, पण मुलं अभ्यासाशिवाय काही करणार नाहीत. याच्याकडं पप्पा मम्मी मुलांचे पालक यांचं लक्ष विशेष असावं अशी विनंती आहे. आमचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणित मैत्री ओके.
आता ह्या 5व्या प्रश्नामध्ये एक प्रश्न असा विचारला बघा बाळांनो, काय म्हणते बघा, एन ऑफ ए आहे 2. एन ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ इव्हेंट्स इन सेट ए दॅट्स इक्वल टू 2. जरासा वेगळा प्रश्न आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज 1/5. देन व्हॉट इज एस? एसची किंमत काय असेल? ज्या मुलाला ह्याचा संभाव्यता हा धड्याचा आकलन झालं आहे त्यांना कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. ते बघा तुम्ही काय दिले. कधी पण गणितामध्ये हे एक सवय लावू द्या तुम्हाला. कुठलं पण दिलं असेल तर त्याचा नेमका फॉर्म्युला काय आहे तिकडं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. हे संभवत आहे प्रोबॅबिलिटीचा. एखाद्या ए ह्या घटनेची संभाव्यता काढत असताना इथं एक रेशो घ्यायचा असतो. कसा रेशो घ्यायचा असतो सांगा? करेक्ट घ्या तो. खाली लिहायचा आहे एन ऑफ एस सॅम्पल स्पेस आणि वरती लिहायचं आहे एन ऑफ दॅट इव्हेंट. ह्या दोघांच्या गुणोत्तरामधून जे उत्तर येईल त्याला प्रोबॅबिलिटी म्हणायची आहे. एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज कॉल्ड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट ए. पुट द व्हॅल्यू. फक्त तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा. क्लिअरली कॉन्फिडन्स वाढत राहील तुमचा. तर इथं हे पी ऑफ एची व्हॅल्यू 2 आली होते. प्रोबॅबिलिटी 2 आल्या. एन ऑफ एची किंमत 2 दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी काढल्यानंतर प्रोबॅबिलिटी कधीही 2 येणार नाही. प्रोबॅबिलिटी ही काय येणार आहे बघा, एकापेक्षा कमी येणार आहे. आणि एन ऑफ एसचं व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. आता हे असले हजारो गणित बाळा तुम्ही सोडवलेलं असता. फक्त ते ॲप्लिकेशन करताना गोंधळून जायचं नाही. एक्स आणि इथं येणार आहे 5 दुनी 10. आता तुम्ही कन्फर्म करून घ्या 2 कधी आली बघा. बरोबर एन ऑफ ए 2 कधी आले बघा. 2/10चं उत्तर 1/5 येतं. कुणाचं इथं 1/5 उत्तर येण्यासाठी 2च्या भागिले काय पाहिजे होतं असा अर्थ होता. परत समजा इथं 3 आहे, इथं 4 आहे. आता तुम्ही एन ऑफ एस कसं काढाल? आता इथं फक्त बदल होणार बघा. इथं काय होणार सांगा बरं. पी ऑफ एची किंमत समजा की एन ऑफ एसाठी इथं असं करूया. पी ऑफ ए 1/4 घ्या. एन ऑफ ए 3 घ्या आणि हा करा ना गुणाकार. तिरकस गुणाकार करा ना. वाय 1 वाय आणि 4 तिरकम 12 उत्तर येणार. या गणितामधलं उत्तर 2 असेल. इथं 2 असेल आणि इथं जर 5 असेल तर 5 दुनी 2 पंचे 10 असं त्याचं उत्तर होणार आहे. आणि एन ऑफ एसची संख्या 10 येणार आहे. तुम्हाला ह्याचा सराव थोडासा प्रॅक्टिस पाहिजे. हे स्वतःवरती विश्वास पाहिजे. पी ऑफ ए 1/5 लिहायला पाहिजे. पी ऑफ ए हा 1/5. प्रोबॅबिलिटी इज लेस दॅन 1. एन ऑफ ए हा 2 होता. एन ऑफ एक्स घेतला आणि तिरकस गुणाकारातून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बघा. आलं लक्षात? हाही प्रश्न तुमच्या एक्झामिनेशनच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी अशा रीतीचे सोपे MCQ प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. MCQ प्रश्न सोपेच असतात. थोडासा विचार करायला लावण्यासारखे असतात. तुम्ही काय शिकलात, हा धडा नेमका कोणत्या संकल्पनेसाठी तुमच्यात घडला आहे त्याच्यावर नेमके आणि अचूक प्रश्न तयार केले जातात. 1 गुणांचा प्रश्न असतो तो तोही तुम्हाला माहिती आहे. हां, पुन्हा काही सोपे प्रश्न विचारलेले आहेत इथं, पण वेगळे आहेत. पाठ्यपुस्तकापेक्षा आपण जे शिकत आलो ना त्यापेक्षा वेगळे दिसतात म्हणून आपण तेही आपण ॲट अ टाईम शिकणार आहोत. ओके. गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. आपण बऱ्याच म्हणण्यापेक्षा सर्व घटकांना स्पर्श करतो आहे. थोडंसं 10वीच्या मित्रांनी 9वीचं सुद्धा थोडासा भाग जॉईन करून घ्या. 9वीचेही काही तास तुम्ही ऑब्झर्व करा. त्यातल्याही शंका शेअर करा. गणित शिकूया सर्वजण, पुढे जाऊया. हां, प्रश्न दुसरा. बास्केटबॉलमधील खेळाडू जॉन वासिम आणि आकाश नावं बघा कसे. जॉन वासिम आणि आकाश. हम सब एक है. आपण हिंदुस्थानमधले सगळे लोक एक आहोत. सर्व समाज एकत्रित आहोत. याचंही नियोजन लेखक मंडळींनी केले. जॉन वासिम आणि आकाश ठराविक जागेवरून बास्केटबॉल टाकण्याचा सराव करत आहेत. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5 आहे. वासिमची 0.83 आहे आणि आकाशची 58% आहे. तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्याने दिलेल्या अंकांना फक्त गणिती रूप आपण कसं देऊया बघा. कोण आहे बघा बरं. पहिला आहे जॉनची जी संभाव्यता आहे
ती आहे 4/5. त्यानंतर वासिमची संभाव्यता 0.83 आणि आकाश कुणाचा सराव कमी आहे बघा. आकाशचे आहे 58%. तर कुणाची संभाव्यता सर्वाधिक आहे. तुलना करताना ते एकाच म्हणजे कशात असावं ह्याची तुलना करत असताना नेमकं ह्यातलं मोठं कोण आहे लहान कोण एवढंच ठरवायचं आहे. कुणाची सर्वाधिक संभाव्यता आहे. कॅल्क्युलेट काही करायचं नाही, ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. ह्याचं सिम्प्लिफिकेशन देऊया जरासं. 4/5 भागाकाराचा सराव बऱ्याच मुलांना नाही असं लक्षात येतो. भागाकार ह्याच्यावर भाग जात नाही म्हणजे इथं 0 घेणार, इथं 0 देणार, इथं पॉईंट घेणार. 5×8 = 40. ह्याला तुम्ही हे 2 डिजिटमध्ये लिहित असताना 0.8 और ह्याला कितीही शून्य दिलं तर त्याचा काय नाही. 0.8 म्हणजे 0.80 असंही म्हणू शकता तुम्ही, किंवा ह्याच्यावर कितीही शून्य तुम्ही डॉट केला तरी ते 0.8च आहे. म्हणजे आपल्या सपोर्टसाठी 0.8 आणि 80 बोथ आर इक्वल. ह्याचं वासिमसारखी क्लिअरच आहे, त्यांनी दिलंच आहे 83. 58% मीन्स हाऊ मेनी. 58% म्हणजे 100पैकी 58. आता ह्याचं सोल्युशन एखाद्या संख्येला जेव्हा आपण समजा की 125ला आपण जेव्हा 10 भागतो तेव्हा 1 दशांश अलीकडे यायचं म्हणजे 12.5 होतं. समजा 100 भागणार असाल तर 1.25. 2 घरं अलीकडे येणार आपण 0.58. आता सांगा, आता ह्या तिन्ही संख्या आपण ज्या दशांश स्थळामध्ये आपण काढले ह्यातली सर्वात मोठी संख्या कोणती कम्पेअर करूया. 83 ही सर्वात मोठी आहे, त्याच्यापेक्षा हे 80 आहे 0.0. आणि इथं आहे ते 0.58. आता प्रश्नाचं उत्तर मला सांगा, हे 83 कुणासाठी होतं बघा. 83 हा जो नंबर दिला होता ती संभाव्यता आहे वासिमसाठी, आणि 80 आहे तो मध्यम जॉन आहे, आणि आकाश मात्र काय करतोय की आकाश हा 0.58% आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला याची गरज आहे. काय लिहायचं होतं बघा, या दिलेल्या संभाव्यतावरचं निरीक्षण करा आणि सर्वात जास्त संभाव्यता कोणाची आहे. काय उत्तर लिहिणार, सर्वात जास्त जिंकण्याची तो जो बॉल आहे तो बॉल त्या बास्केटमध्ये टाकण्याची सर्वाधिक पॉसिबिलिटी जी आहे ती वासिमची आहे. तो ती गेम जिंकू शकेल, त्याचा सराव पॉवरफुल आहे. म्हणजे तो सरावानं जॉनपेक्षा आणि आकाशपेक्षा सरस आहे. अजून कुणाचा सर्वात कमी आहे सांगा बरं. आकाशचा सराव अजून कमी आहे, त्याची संभाव्यता फक्त 0.58% आहे, सर्वात कमी आहे. आणि जॉन हा दोघांच्या दरम्यानची संख्या आहे. जॉनला गाठण्यासाठी वासिमला गाठण्यासाठी अजून सरावाची गरज आहे, आणि आकाश मात्र अजून पुअर प्रॅक्टिसमध्ये आहे. तो अजून प्रॅक्टिस करणार आहे, त्याला प्रॅक्टिसची नितांत गरज आहे की जेणेकरून त्या बास्केटमध्ये 100% त्यात बॉल जाण्यासाठी त्याला अजूनही सराव करण्याची गरज आहे. असं तो गेमचा भाग होता. अर्थपूर्णतेला लक्षात घेऊन आपण तिकडं समजून घेऊया. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना हवं आहे त्या पद्धतीमध्ये मांडायला आपल्याला शिकायला पाहिजे. ओके बाळांनो. क्वेश्चन नंबर 3. 9वीचेही तास जरूर बघा, 9वीमधल्या संकल्पनासुद्धा क्लिअर होऊ देत. आपल्याला स्वाध्याय सोडवायचे आहेत, त्याही दृष्टिकोनातून 9वीचे लेक्चर्स ऐकणं, समजून घेणं, त्या शिक्षणाच्या प्रवाहात राहणं. आत्ता नुकतं तुम्ही सेतुब्रिजचे सगळे पेपर सोडवलं आहे, शाळेकडे पाठवायचे आहेत, ते सुद्धा लागणार आहेत मूल्यांकनसाठी. शिवाय स्वाध्यायाकडं सुद्धा सर्व शिक्षकांचं, सर्व पालकांचं सुद्धा स्वाध्याय जे येत आहेत, आता ऑनलाईन स्वाध्याय जे येत आहेत ते बेसिक नॉलेजवरती आहेत. गेल्या वर्षी तुम्ही सोडवलं ते स्वाध्याय, तसेच या इयत्तेची सुद्धा यावर्षी ज्या इयत्तेत तुम्ही शिकत आहात त्या इयत्तेमध्ये स्वाध्यायाचं कामसुद्धा सर्व शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणातल्या प्रवाहातले सर्व उच्चस्तरीय मंडळी इकडे कॉन्सन्ट्रेट करतायत. तुम्हाला स्वाध्याय पाठवत आहेत, ते स्वाध्याय सोडवणं ही बाळांनो गरजेचं आहे. त्या सर्वासाठी आपल्याला थोडं गंमत म्हणून 8वीचे काही तास बघा, 9वीचे तास बघा, ती संकल्पना क्लिअर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या स्वाध्यायामधलेही प्रश्न सोडवतील. प्रश्न पडल्यानंतर पुन्हा त्या टॉपिककडे आलात तरीही चालेल. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करून घ्या. प्रश्न 3 बघा. एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक आणि 1 गोलरक्षक आहे. यादृच्छिक पद्धतीने पुढील खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे.
तर त्या घटनेची संभाव्यता काढा. आता आपल्याला म्हणजे महेंद्रसिंग धोनी जे आपल्या इंडियाचे कॅप्टन होते ते एकच कीपर होते आणि त्याची मग 11मधून एक कीपरच झाला पाहिजे, त्याची 1/11 येणार. बरोबर ना. एक कीपर विकेट कीपरच संघनायक झाला पाहिजे ह्याची पॉसिबिलिटी फार कमी होती, ती 1/11 होती. तसं एका हॉकीच्या संघामध्ये 6 बचाव करणारे, 4 आक्रमक आणि 1 गोलकीपर आहे. 11 जणांची टीम हॉकीची असते. हॉकी खेळणाऱ्या मुलांना त्याची माहिती आहे आणि त्याचं मग आहे. तर संघनायक म्हणून निवडण्यासाठी पुढील घटनांची संभाव्यता काढा. पहिल्यांदा आपण यस हे काय करूया की सॅम्पल स्पेस मांडूया बाळांनो. जे क्रिकेट हा जास्त पॉप्युलर खेळ आहे. तिथं जे फिल्डर्स असतात त्यातला एक विकेट कीपर, एक बॉलर एक ॲट अ टाईम एक असतो, पण त्या बॉलरांची संख्या 6 बचाव करणारे, त्यानंतर 4 काय बघा 4 आक्रमक, त्यांनी आक्रमण स्ट्रोक खेळायचे आहेत आणि 1 गोलकीपर असतो. गोलकीपर असं ते टीम असतं. त्या हॉकीच्या खेळामधल्या त्या चेंडूला रोखणारे 6 आणि स्ट्रोक मारणारे 4 आणि 1 गोलकीपर, ह्याच्यावरती ती टीम चाललेली आहे. तर त्याचा चाललेली आहे N/S हा किती येणार सांगा बाबा. N/S = 6 + 4 10 + 1 11 येणार. हा N/S एकदा क्लिअर झाला तो पक्का व्हायला पाहिजे, त्यात कुठलीच चूक व्हायला नको पाहिजे. त्यामुळे सगळं म्हणजे पुढच्या सगळ्यावरती म्हणजे आपल्याला ते मार्क्स गमावावे लागणार आहेत. नाही तसं करायचं. क्लिअर असतो अर्थ. हां, आता पहिली पॉसिबिलिटी संभाव्यता काढायची आहे बघा. एची ही जी संभाव्यता आहे, तो जो संघनायक म्हणून निवडायचा आहे तो संघनायक हा गोलरक्षकच असायला पाहिजे असं ठरलं. आपल्याला यावेळी जी टीम निवडायची आहे त्याचा जो नायक असणार आहे तो गोलरक्षक असणार आहे. गोलरक्षक, गोलाचा बचाव करणारा, प्रतिस्पर्धी खेळाडूचा जो चेंडू आहे तो त्या बॉक्समध्ये येण्यापासून तटवणारा एकटाच असतो तो. मग आहे N/A = 1/1 येणार. त्याची संभाव्यता P/A = N/A/N/S, दॅट इज 1/11. आपल्या महेंद्रसिंग धोनीच्या टीमसारखं झालं. एकच विकेट कीपर, 11 खेळाडू, 1/11. आलं लक्षात. हे एसमध्ये येणार, N/S 11 येणार. गोलरक्षक मात्र 1 आहे, त्याचा आन्सर आपल्याला 1 येणार, 1/11 येणार. आता पाहिजे तो बचाव करणाऱ्या खेळाडूंच्या मधलाच एक क्षेत्ररक्षक निवडायचा आहे. बचाव करणारे जे खेळाडू आहेत, बचावासाठी खेळाडू, बी फॉर बचाव. आता त्याच्यामध्ये किती येणार बघा बरं. त्याच्यामध्ये येणार N/B किती येणार सांगा. तर 6 आहेत ते. N/B = 6 येणार. त्याची संभाव्यता बाळगणं काय येणार. आता त्याची संभाव्यता येणार P/B = N/B. P/B = N/B/N/S. N/B 6/11. भाग जात नाही, राहू दे, तेच आन्सर ठेवा. जात असेल तरच थोडं सोपे रूप द्या, कारण आपण 8वी 9वीमध्ये थोडं सिम्प्लिफाय शिकलो आहे. जसं की 4चे 6 ठेवणं बरोबर नाही, त्याला सिम्प्लिफिकेशन द्यावं पाहिजे. पण इथं 6 आणि 11 एक प्राईम नंबरच आहे, त्यातलं भाग जायचा विशेष नाही. 1/11 नाही जाणार. अशा रीतीनं एकदम सहजतेनं एकदम अगदी सुलभ असणारा हा धडा आपण शिकत पुढे चाललो आहे. वेगळे प्रश्न असल्यामुळे पुन्हा एकदा तुमच्याशी झालं तर पुन्हा एकदा त्याचं रिव्हिजन होईल असा भाग आहे आणि ते म्हणून पूर्ण व्हावं, पूर्णच करूया. जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे, इंग्रजी मालेमध्ये इंग्रजीची वर्णमाला जी आहे त्याच्यामध्ये जी अक्षर आहेत ती सगळी एका छोट्या छोट्या कार्डावरती मी लिहिलेली आहे. त्या जोसेफने किती होणार सांगा. ABCD असं करत 25 or 26 कार्ड ठेवले आहेत. त्यामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहे. तर ते काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा. थोडं जनरल नॉलेज इंग्रजीमधले, इंग्रजीच्या ग्रामरचा एक अगदीच बेसिक भाग
विचारला गेला आहे. इंग्रजीचं पूर्ण नॉलेज, पूर्ण ज्ञानावरती नाही विचारता सर्वांना माहीत असणारे, सर्वांना अगदी 5वी-6वीपासून तुम्हाला माहीत आहे त्याच्यामधले सोर्स इंग्रजीमध्ये असणारे. परत आम्ही शिकत होतो तेव्हा इयत्ता 5वीपासून शिकत होतो इंग्रजी. तुम्ही आता पहिलीपासून पण सेमीचा भाग सुरू झाला आहे किंवा पहिलीच्या किंवा बालवाडीच्या मुलाला सुद्धा आता ABCD माहिती झाली आहे. त्यामुळे त्याचा पूर्ण सराव आहे. आता ही ABCDची एका टोपलीमध्ये असे अक्षरं तयार करून घ्यायचे आहेत. त्यात जोसेफनं केले. काय केले बघूया. त्याने ती 26 वेगवेगळी कार्डं अशी तयार केलेली आहेत आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे बघा काय. त्याच्यावरती लिहिलेलं आहे एका कार्डावरती A, B, C, D, E असं करत 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 लास्टचं अक्षर आहे ते झेड आहे. निश्चितपणे तिचा आकडा पण दिला आहे. तर जरी दिला नसता तरी तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता NOPSमध्ये किती येणार. ABCD एकदम माहिती नसेल तर मोजून ठेवा. विशेष करून जी मुलं 8वीला NNMS सारख्या स्पर्धा परीक्षेला 5वीला स्कॉलरशिपला बसतात त्यांना हे पाठ असावं लागतं. त्याचा क्रम पण माहीतच असावा लागतो. जसा की Aचा 1 आहे तसा झेडचा 26 आहे. म्हणजे टोटल नंबर्स इथं येणार आहेत 26 येणार आहे. आता त्याच्यामध्ये असणारे स्वर व्हॉल्स, स्वर कोणते सांगा बरं. हा जो A सेट आहे तो स्वरचा घेऊया. कोण कोण येणार सांगा. A, हां बरोबर, A, E, I, O, U. मग याचं पण फार नॉलेज तुमच्याकडं आहे की ते यांच्या बाबतीतमध्ये स्वरांचा अभ्यास केला तर यूज ए अँड द वगैरे ते यूज करायचं जी कन्सेप्ट आहे ते पण स्वरांच्या बाबतीत वेगळे निकष तिथे लावायचे आहेत तुम्हाला ते माहिती आहे. हां तिथे येणार आहे B इज इक्वल टू हाऊ मेनी AEIOU 1 2 3 4 5. हां तर त्याची आता प्रोबॅबिलिटी ऑफ B करूया. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ Aच म्हणूया. A इज इक्वल टू N ऑफ A अपॉन N ऑफ S. हे इतक्या वेळेला झालं की आता ते म्हणजे विसरायचा आणि चुकायचा प्रश्नच नाही. बोला की काय आन्सर लिहिणार याचं. काय आन्सर लिहिलं सांगा. याच्यामधले स्वर होते ABCD हे सगळे कॅपिटल लेटर्स वापरायचे होते. हां बोला काय आन्सर येणार. 5/26. 26/5 नाही बरं का. 5/26 हे त्याचं उत्तर येईल. 5/26ला भाग जात नाही राहू दे. जात नाही उलटं बरं झालं. थोडं सिम्प्लिफिकेशनचा वेळ वाचला आपला किंवा त्याच्यामध्ये भाग घालवायची गरज नाही राहील. लक्षात बाळांनो ABCD अक्षरं 5 स्वर AEIOU थोडासा जनरल नॉलेजचा भाग होता. हां आता इथं असे 4था प्रश्न होता. 5व्या प्रश्नामध्ये जाऊया. फुगेवाला गल्लीमध्ये रस्त्यावरती फुगेवाला दिसतो का बघा तुम्हाला कधीतरी. बघा कधीतरी आवडीनं फुगेवाल्याकडं. फुगेवाल्याकडे 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे. लाल निळे आणि हिरवे असे फुगे आहेत. तर काही घटनांची संभाव्यता आपल्याला विचारलेली आहे. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस म्हणूया. सॅम्पल स्पेसमध्ये पण थोडंसं बघूया. फुगे आहेत ते बलून्स. दे हॅव डिफरंट कलर्स. त्या बलून्सनामध्ये काय काय आहेत बघा. 2 कसले आहेत. लाल आहेत. आता ते फुगे आपण असं काउंट करूया जरा. असं लाल आहेत निळे आहेत आणि कसले फुगे आहेत बघा बरं. लाल आहेत निळे आहेत आणि हां आणि हिरवे. किती आहेत बघा. 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे. 2 लाल फुग्यांना किंवा B1 असं म्हणतो मी. 2 लालला असं लिहिलं तरी चालेल. कसं बघा 2 फुगे आहेत ना त्याचा जरा फरक करू दे. रेड R1 अँड R2 दीज रेड बलन्स. तुम्ही ते R1 R2 असं लिहूया. त्यानंतर 3 निळे ब्ल्यू कलरचे बघा. हा जो B1 ब्ल्यू B1 B2 आणि B3 हे 3 निळे आणि 4 हिरवे ग्रीनिश. 4 हिरवे G1 G2 G3 आणि G4. तुम्हाला पेपरमध्ये वेगवेगळे कलर्स वापरायला मिळणार नाहीत त्यामुळे हे असं लिहूया. रेड म्हणजे R1 R2. रेड पहिला
लाल फुगा, दुसरा लाल फुगा, पहिला निळा, दुसरा निळा, तिसरा निळा, चौथा 4 हिरवे. एवढे फुगे घेऊन तो विकायसाठी चालला आहे. बाकीचे एवढेच फुगवले ते ना, बाकीचे त्याकडे असतील तसे. हां, आता बोला की किती झालं हे क्लिअर झालं. आर म्हणजे हे 2, हे 3 आणि हे 4. एकूण एन ऑफ एसमध्ये किती फुगे घेणार सांगा तुम्ही आता. एन ऑफ एस कंटेन्स ह्या अंकांची बेरीज 9 येणार. ओके, याचं उत्तर येणार 9. आता हा प्रश्न थोडा सहजपणे सोडून टाकूया. पहिली घटना बघा, फुगा हा लालच पाहिजे. फुगा हा पी ऑफ ए पहिल्याची संभाव्यता काढायची आहे, लालच पाहिजे. किती आहेत, किती येणार, 2च भागिले टोटल किती आहेत बघा बरं, 2/9. आन्सर फिनिश. नॉट सिम्प्लिफिकेशन झालं उत्तर याचं, लाल येणार. त्यानंतर दुसरा फुगा बघा, निळाच पाहिजे. आता दुसरी प्रोबॅबिलिटी घेऊया, निळा. 1 2 3च निळे, 3/9. थोडं सिम्प्लिफिकेशन देऊया ह्याला. 3 × 1 अँड 3 × 3. आन्सर इज 1/3. ओके, ह्याचं उत्तर येणार 1/3. निळ्याचं बघा, हे पहिल्याचं काय आलं, लालचं 2/9. त्याचं सिम्प्लिफिकेशन देता आलं नाही आपल्याला, राहू दे ना, कारण 2 हा एक जरी प्राईम नंबर आला त्याच्यामध्ये तर आपण भाग घालवत नाही. तिसरा जो फुगा आहे तो आहे हिरवा. आता पी ऑफ सी इज इक्वल टू, हिरवा आहे बघा 4 आणि हे 9. भाग जात नाही, 4च्या पाड्यामध्ये 9 येणार नाही, राहू दे. अशा रीतीने याची उत्तरं काढायची होती. थोडासा वेगळा प्रश्न बदलला, लाल किंवा निळा म्हणजे 2 + 3 5 चालतात. लाल किंवा निळा, निळा किंवा हिरवा 4 आणि 3 7 चालतात, असा तो भाग होता. तर अशा रीतीनं हे सम्स तुम्ही समजावून घेतलात. अशा पुढचेही काही सम्स तुम्ही बघा. आपण आजच्या तासिकेमध्ये एवढा भाग आपण थांबूया इथं. पुन्हा आपण पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया. पुढच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांना पुढचा भाग आपण बघूया. तोपर्यंत तुम्ही स्वतः जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्याचा प्रयत्न करा. थोडा प्रत्येक प्रश्नाच्याबद्दल थोडंसं विचार करून आपण ते जाऊया. तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, हा धडा तर सोपाच आहे, गणितच सोपं आहे, पण कधी ते समजून घ्यायला पाहिजे. थोडंसं 9वीचा हे अभ्यासक्रम जरूर बघा. 9वीमधले बऱ्याचसाच पाठ्यांश थोडासा घाई गडबडीत गेल्या वर्षी झाला होता, तोही तुम्ही बघत राहा. पाठीमागचे धडे काही क्लिअर करा. मी आहे तुमच्याबरोबर, तुमचे टीचर्स आहेत, तुमची शाळा तुमच्याबरोबर आहे. मित्रांना, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करूया. आपली गणित मैत्री परिवार वाढवूया. गणित मैत्री चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, तुम्हाला मनापासून विनंती आहे. ओके बाळांनो.